जय जगदंब नमो आदेश. मी प्राध्यापक मुकुंदनाथ आंधळे सर आपलं ह्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. बऱ्याच वेळेला काय होतं की आपली एखादी प्रिय वस्तू हरवून जाते, ती लवकर सापडत नाही. कानामधील बाळी असो, कानामधील झुमका असो, नाकामधील सोन्याची नथ असो, पायामधील पैंजण असो, हे महिलांचे दागिने, तर पुरुषांचं पॉकेट म्हणजेच वॉलेट असो किंवा इतर काही वस्तू असो, बऱ्याच वेळेला ह्या वस्तू अशा ठिकाणी पडतात की ज्या लवकर सापडत नाही. आपण घराचा कोना ना कोना शोधून पाहतो, आपल्या ऑफिसमध्ये कामाच्या ठिकाणी चक्रा मारतो, याला त्याला गृहीत धरतो, याला त्याला डावी धरतो, पण शेवटी ती वस्तू कधीतरी फार उशिरा सापडते किंवा वेळप्रसंगी सापडत सुद्धा नाही, आपल्याला चक्क नवीन विकत आणावी लागते. हे झालं वस्तूच्या बाबतीमध्ये. आता मनुष्याच्या बाबतीमध्ये सुद्धा असंच आहे. घरामध्ये एखाद्या वेळेला भांड्याला भांडं लागलं म्हणजे दोन व्यक्तींची तक्रार झाली की एखादा बापडा रुसतो आणि घर सोडून निघून जातो. असं काही प्रत्येक घरी होत नाही, पण अपवादात्मक स्थितीमध्ये काही घरांमध्ये अशी घटना घडते. मग तो निघून गेल्यावरती त्याचा मोबाईल लागत नाही, त्याचा ठाव ठिकाणा लागत नाही. मग हा घरातून रागाने निघून गेलेला व्यक्ती नेमका नातेवाईकांच्या घरी आहे की कुठे देवाधर्माला गेलाय की कुठे रुसून बसलाय की त्याचं आणखीन काय झालं, एक ना विध अनेक प्रकारच्या शंका इतर घरच्या सदस्यांच्या मनामध्ये उपस्थित होतात आणि शोधाशोध सुरू होते. नातेवाईक, मित्र, कंपनी यांना फोन लावून होतात. वेळप्रसंगी पोलीस स्टेशनला तक्रारही देऊन होते. तरी सुद्धा ती व्यक्ती केव्हा वापस येईल याचा धाकादोरा किंवा थांगपत्ता लागत नाही. अशा प्रसंगामध्ये जर घरातून रागाने व्यक्ती निघून गेली असेल किंवा एखादी आपली प्रिय वस्तू हरवली असेल, तर ती वापस सापडावी यासाठी काही आध्यात्मिक उपाय आहे का, आध्यात्मिक साधना आहे का, काही तोडगा आहे का, हे आज आपण बघणार आहोत. तर होय, घरातून रागाने निघून गेलेल्या व्यक्तीला वापस आणण्यासाठी सुद्धा प्रभावी असा तोडगा आणि मंत्र साधना आहे. आणि हरवलेली वस्तू पुन्हा प्राप्त व्हावी यासाठी सुद्धा मंत्र साधना गुप्त तोडगा आहे. सर्वात प्रथम आता आपण हा मंत्र कशाचा, कोणत्या देवाचा याबद्दल माहिती घेऊया. सदरचा मंत्र कुठल्याही देवाचा नसून एका हैहय वंशीय राजाचा आहे. आता पूर्वीच्या काळामध्ये अनेक प्रकारचे राजे होते, जसं की हैहय वंश होता, इतरही अनेक वंश होते. आता या वंशामध्ये जसं सूर्यवंशी, चंद्रवंशी, गुप्तवंशी, मौर्यवंशी हे आपण इतिहासामध्ये बघितलेलं आहे. त्याप्रमाणे पुरातन काळामध्ये हैहय वंश होता. या हैहय वंशीयाचा राजा तो म्हणजे कार्तवीर्य. कार्तवीर्य राजा राहायचा महेशमती नगरीमध्ये. तो महेशमती नगरीचा राजा होता. आता महेशमती नगरी हा शब्द आपण बाहुबली पिक्चर मध्ये पाहिलेला आहे. बाहुबली पिक्चर म्हणजे चित्रपटामध्ये जी महेशमती नगरी दाखवली ती पूर्ण काल्पनिक नगरी आहे, पण खरोखर मध्ये एक महेशमती नगरी होती जी सध्याच्या इंदोर जवळ होती. इंदोरमध्ये जे महेश्वर आहे त्या महेश्वरचंच पूर्वीचं नाव त्या ठिकाणी महेशमती नगरी होतं. त्या इंदोर नगरीच्या महेश्वरावरती, महेशमती नगरीवरती राज्य करणारा हा कार्तवीर्य राजा प्रचंड पराक्रमी राजा होता, अतिशय गुणी राजा होता. परंतु राजसिक स्वभावाला धरून काही तमोगुण सुद्धा त्याच्यामध्ये आलेले होते, दुर्गुण सुद्धा आलेले होते. आणि या दुर्गुणांच्या पायी भगवान परशुरामाने, भगवान महाविष्णूच्या अवताराने त्यांचा वध केला. कथा तुम्ही ऐकली असेल की माता रेणुका आणि जमदग्नी ऋषी यांच्या आश्रमावरती सहस्रार्जुन नावाच्या राजाने एकदा हल्ला केला आणि या सहस्रार्जुनाने हल्ला करून जमदग्नी ऋषींचा वध केला. माता रेणुका माहूर गडावरती सती गेली आणि भगवान परशुरामाने विष्णूच्या अवताराने सहस्रार्जुनाला ठार केलं. तोच हा सहस्रार्जुन, याचंच खरं नाव कार्तवीर्य. परंतु कार्तवीर्य राजाने भगवान दत्तात्रयांची उग्र कठोर तपसाधना केली. भगवान दत्तात्रयाला प्रसन्न करून घेतलं आणि त्याला प्रसन्न करवून त्याच्याकडून 1000 हातांचं वर मागून घेतला. 1000 हत्तींचं बळ मागितलं, त्याला 1000 हात प्राप्त झाले. आता 1000 हात हा शब्द या ठिकाणी आपण फक्त एक उपमा या स्वरूपामध्ये घ्यावा. ओरिजिनल मध्ये काही 1000 हात नव्हते, हात 2च होते, परंतु 1000 हातांचं बळ त्या 2 हातामध्ये भगवान दत्तात्रयाच्या आशीर्वादामुळे सहस्रार्जुनाला मिळालं. आता त्याचं खरं नाव कार्तवीर्य, त्याला लाडाने अर्जुन म्हणत असत आणि सहस्र हात मिळाले म्हणून सहस्रार्जुन. सहस्र म्हणजे 1000, अर्जुन म्हणजे कार्तवीर्य. सहस्र हातांचं बळ प्राप्त असलेला अर्जुन असा हा कार्तवीर्य. 3 नावं आहेत त्याची, कार्तवीर्य सुद्धा, अर्जुन आणि सहस्रार्जुन.
आता तुम्ही म्हणाल हा राजा एवढा दुष्ट होता की याने जमदग्नीचा वध केला, परशुरामाने त्याचा संहार केला, मग त्याच्या साधनेमुळे काय फायदा होणार? ही तर राक्षसी साधना आहे. तर असं नाही. जो महान दत्तभक्त आहे त्याच्या चांगल्या गुणांना आपण घ्यावं. प्रभू रामचंद्राने रावणाचा वध केला, दशाननाचा वध केला, परंतु रावणामध्येही काही चांगले गुणधर्म होतेच ना. तो महान शिवभक्त होता. त्यांनी बहिणीचा बदला घेण्यासाठी सीताहरण केलं. कोणाचं हरण करणं याला काही आपण ग्राह्य धरू नये किंवा याला आपण उचित समजू नये, परंतु त्याच्यातले जे चांगले गुणधर्म आहे त्यांचा सन्मान आपण केला पाहिजे. तसं कार्तवीर्यामध्ये जे काही चांगले गुणधर्म होते त्याचा सन्मान त्याला दिलाच गेला पाहिजे. आणि मुळामध्ये माता रेणुकेच्या सिंहासनाच्या खाली तिने कार्तवीर्याला जागा दिलेली आहे, ज्यावरती महासती जगत जननी जगदंबा पराशक्ती रेणुका विराजमान आहे. असा राजा त्या काळात जरी दुर्गुणी असला तरी रेणुकेच्या स्पर्शामुळे, पदस्पर्शामुळे तो आज दुर्गुणी असेल का? तर तो देवरूपालाच प्राप्त झालेला आहे. त्यामुळे त्याची साधना करायला कसलीही हरकत नाही. शिवाय त्याला वर आहे. कुठला वर आहे? जो कोणी कार्तवीर्याचं नामस्मरण करेल त्या व्यक्तीची हरवलेली वस्तू किंवा हरवलेली व्यक्ती आपोआप त्याच्याकडे वापस येईल. आणि हा वर आज कलियुगामध्ये सुद्धा प्रभावशाळी आहे. चला, माहिती भरपूर देऊन झाली. आता आपण थेट साधनेकडे आणि मंत्राकडे वळूया. आपल्याला कुठल्याही स्वच्छ आसनावरती बसायचं आहे. देवघरासमोर दिवा लावायचा आहे. हा दिवा तेलाचा असावा. 2 अगरबत्त्या लावायच्या आहे. हळद कुंकू सर्व देवी देवतांना अर्पण करायचं आहे. एका वाटीमध्ये तांदूळ घेऊन त्या तांदूळामध्ये लाल रंगाची सुपारी ठेवायची आहे. या लाल रंगाच्या सुपारीला कार्तवीर्य राजा मानून तिला हळद आणि कुंकू अर्पण करायचं आहे. आता या ठिकाणी आपण भस्म सुद्धा अर्पण करू शकतो, पण हळद कुंकू सुद्धा चालेल. आणि त्या सुपारीला हळद कुंकू वाहून, दिवा ओवाळून, अगरबत्ती ओवाळून आपल्याला जाप सुरू करायचा आहे. दररोज आपल्याला कमीत कमी 5 माळा, जास्तीत जास्त 11 माळा एवढा जाप करता येईल. रुद्राक्षाच्या माळेवरती जाप केला तरी चालेल, तुळशीच्या माळेवरती केला तरी चालेल, स्फटिकाच्या माळेवरती केला तरी चालेल, कमलगट्ट्याच्या माळेवरती केला तरी चालेल. म्हणजे माळेचं कुठलंच बंधन नाही, परंतु त्यातल्या त्यात तुळशीची माळ किंवा रुद्राक्षाची माळ अतिउत्तम. आता ह्या माळेवरती आपल्याला 108 मण्याची माळ असते, हे तर माहीतच आहे. अशा 5 माळा, 7 माळा किंवा 11 माळा असा आपल्याला जाप करायचा आहे. हा बघा, हा आमचा मोठा अर्जुन. आता मी इथे शूटिंगला बसलोय आणि ही लाडाची आमची पाळलेली कुत्री, जिला आम्ही म्याऊ म्हणतो, ही उडी मारून माझ्याजवळ आली आहे. असो, हरकत नाही. आता या ठिकाणी मी तुम्हाला मंत्र शिकवत आहे. मंत्र असा या पद्धतीनुसार आहे. ओम कार्तवीर्य राजाय नमः. ओम कार्तवीर्य राजाय नमः. ओम कार्तवीर्य राजाय नमः. यालाच आपण वेगळ्या पद्धतीनुसार सुद्धा म्हणू शकतो. तोही मंत्र सांगतो, यालाच फक्त उलट करायचं. म्हणजे ओम राजकार्तवीर्याय नमः. ओम राजकार्तवीर्याय नमः. ओम राजकार्तवीर्याय नमः. या पद्धतीनुसार आपण तो जाप पूर्ण करायचा आहे. जाप पूर्ण झाल्याच्या नंतर मात्र एक तोडगं करायचं आहे. ते तोडगं काय हे नीट ऐका. आपल्याला आपल्या समोर एका वाटीमध्ये चिमूटभर हळद ठेवायची आहे. ती रोजच्या रोज घ्यायची आहे. आणि ही हळद हातामध्ये घेऊन, भंडारा हातामध्ये घेऊन आपल्या हरवलेल्या वस्तूबद्दल प्रार्थना करायची आहे किंवा घरातून निघून गेलेल्या व्यक्तीबद्दल प्रार्थना करायची आहे. आणि ती वस्तू किंवा व्यक्ती लवकरात लवकर आपल्याला मिळो अशी प्रार्थना करून हा हातामधील भंडारा आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर फुकायचा आहे. मुख्य प्रवेशद्वार म्हणजे तुमच्या घराचा मुख्य उंबरा, एंट्रन्स. एका खोलीतून दुसऱ्या खोलीमध्ये फुकायचा नाही, तर त्या मुख्य दरवाजातून घराच्या बाहेर फुकायचा आहे. जे फ्लॅट सिस्टीम मध्ये राहतात, ज्यांच्या दारावरती दुसऱ्याचं दार आहे किंवा मोकळी जागा नाहीये, ते खिडकीतूनही बाहेर फुकू शकतात, गॅलरीतून बाहेर फुकू शकतात, टेरेसवरून बाहेर फुकू शकतात, पण मोकळ्या आकाशाच्या वातावरणामध्ये तो भंडारा फुकायचा आहे. हे तोडगं करा. नक्की लवकरात लवकर हरवलेली वस्तू सापडते असा माझा स्वानुभव आहे. त्याबरोबरच घरातून रागाने गेलेली व्यक्ती सुद्धा लवकरात लवकर घराच्या ओढीने वापस येते. वापस जरी नाही आली तर ती कुठं आहे याचा सुगावा तरी लागतो. पण एक सूचना या ठिकाणी मी देऊ इच्छितो. या साधनेमध्ये तुम्हाला ही साधना एक तर सकाळी 12च्या आधी करायची आहे किंवा रात्री 7च्या नंतर करायची आहे. दिवसा 12 ते संध्याकाळी 7 या
मध्यान्ह काळामध्ये, मध्यान्ह काळ नाही म्हणता येणार याला, पण ज्या काळामध्ये उन्हाचा प्रभाव चढता असतो आणि तो उतरतीला लागतो, या काळामध्ये ही साधना करू नका. सकाळी 12 वाजेच्या आधी किंवा संध्याकाळी 7 वाजेच्या नंतर. बरं, या साधनेमध्ये फक्त चोरीला गेलेली वस्तू वापस प्राप्त होत नाही, हे लक्षात घ्या. याचं कारण काय? जो व्यक्ती चोरी करतो, ती व्यक्ती चोरी या उद्देशाने करत असते की आपल्या स्वार्थी भावनांची पूर्तता व्हावी, दुसऱ्याला त्याची वस्तू वापस मिळावी, असा उद्देश त्या व्यक्तीचा नसतो. त्यामुळे जर कोणी चोरी करत असेल आणि आपण त्यासाठी ही साधना करत असू, तर चोरी गेलेली वस्तू सापडणार नाही. पण हरवली असेल तर सापडेल, व्यक्ती रागाने निघून गेली असेल तर सापडेल. पण व्यक्ती रागाने गेली आहे आणि ती व्यक्ती हयात नाही किंवा त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, अशी व्यक्ती ही वापस येणं शक्य नाही. तुमच्या अर्थ लक्षात येत असेल. त्यामुळे 99% प्रकरणामध्ये ही साधना उपयोगी आहे. फक्त चोरीमारी आणि कोणी व्यक्ती हयात नसेल त्यासाठी ह्या साधनेचा उपयोग आपल्याला करता येणार नाही. बरं, ही साधना कुठपर्यंत सुरू ठेवायची आहे? जोपर्यंत तुमची वस्तू तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत तुम्ही साधना सुरू ठेवावी. वस्तू प्राप्त झाली की कार्तवीर्य राजाच्या नावाने एक नारळ आपल्या देवघरापाशीच फोडावा, त्याचा प्रसाद करावा आणि साधनेला पूर्णविराम द्यावा. नारळ फोडला म्हणजे साधना संपन्न झाली, उद्यापन झालं असं गृहीत धरलं जातं. आता ह्या साधनेपासून इतर काही फायदे आहेत का? तर नक्कीच आहे. या साधनेमुळे परमदत्त भक्त असणाऱ्या सहस्रार्जुन राजाची कृपा होते. वाईट शक्ती, वाईट नजर, वाईट विद्येचा प्रयोग सहसा त्या व्यक्तीवरती चालत नाही. हा सुद्धा एक प्लस पॉइंट आहे. आता काही जण म्हणाल की कार्तवीर्य राजाने जमदग्नी ऋषींचा वध केला होता, मग तो जमदग्नी ऋषींचा हत्यारा आहे, भगवान परशुरामाचा शत्रू आहे, आई रेणुका मातेचा अपराधी आहे आणि आमच्या घरामध्ये परशुरामाची किंवा रेणुका देवीची पूजा केली जाते, आम्ही त्यांचे भक्त आहोत, मग आम्ही ही साधना केली तर चालेल का? तर बिनधास्त चालेल. मी मगाशी सांगितलं ना की जगज्जननी पराशक्ती रेणुका मातेने सहस्रार्जुनाला स्वतःच्या सिंहासनाखाली जागा दिलेली आहे. कारण देवी देवतांचा अवतार समाप्त झाला की त्यांचं वैर हे फक्त कथेपुरतंच राहत असतं. त्यामुळे आजच्या काळामध्ये दैत्य काय देवी काय दोघांची पूजा सोबत होते. दैत्यालाच म्हसोबाचं स्वरूप मानून त्याला अग्रमान देण्यात येतो, हे आपल्याला विसरून चालता येणार नाही. तर व्हिडिओ आवडलेला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच रोचक, अस्सल, दुर्मिळ निरनिराळ्या माहितींसाठी आपल्या जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा या यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडलेला असल्यास कमेंटद्वारे नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो. जय जगदंब. नमो आदेश.